पावसाचा जोर बघता आजची राईड होते की नाही हा प्रश्न होताच। मित्रांनो, राईड म्हणजे फक्त प्रवास नाही, ती स्वतःशी संवाद साधण्याची एक संधी आहे। हे जलाशय, ही ग्रीनरी आणि हा निसर्ग, हे सगळं आपल्याला सांगतं, थांब थोडा, मोकळा श्वास घे। राईड म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नसून तो गर्दीत हरवलेल्या माणसाचा एक सुंदर प्रवास असतो। पोषाव आपण चालू आहे संडे राईडला, पण आज प्रॉब्लेम काय झाला, आपला हा गोप्रो आहे ना, गोप्रोचा काय आपण स्क्रूच आणला नाही पोषाव। चला आपण राईडला जाऊ आता, तशीच राईड मारू आता, स्क्रू नाही आणला। चलो लेट्स गो पोषाव। तर पोषावनं आपण आलो आता संडे राईडला, आणि इथे URC आणि नाशिक एक टीम वगैरे आहे, इथे रायडर्स वगैरे तुम्ही बघू शकता। चलो हाय करा पटापट पटापट। हॅलो 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 हाय। तर आता आपली राईड सुरू होणार आहे पोषाव। चला लेट्स गो, एन्जॉय करू व्हिडिओ को। चला सगळ्यांना वेलकम आणि थँक्यू फॉर कमिंग फॉर ब्रदरहूड राईड। जेवढे आले सगळे आपण ब्रदरहूड मध्ये प्रॉपर आता सगळ्यांना काही ब्रीफिंग देतोय, तर ते ब्रीफिंग प्लीज लक्षात ठेवा। आपली राईड अप्पर वैतरणाला चालली आहे, सर्किट राईड आहे। जाताना आपण मुंबई हायवे जाणार आहे, वाडीवरनं टर्न मारणार आहे मध्ये, वैतरणा सर्किट करून वैतरणाला थोड्या वेळ थांबू, गेम्स वगैरे खेळू, तिथून मग आपण परत त्र्यंबक रोड पकडून नाशिकला येणार आहे। तर आपली राईड नाशिकला पपई नर्सरीकडे एंड होणार आहे। तर पोषाव ही आपली नवीन एक्सपर्ट्स आहे। आताच दादाचे 744 किलोमीटर झालेत, आणि मी थोडंसं विचारत होतो त्यांना काय प्रॉब्लेम वगैरे, तर ते बोलले अजून त्यांना काय प्रॉब्लेम फेस झालेला नाही। 744 किलोमीटर त्यांनी रनिंग केलं आहे पोषाव। अच्छा है, चलो समय के साथ समझ में आएगा क्या प्रॉब्लम है क्या नहीं। हमको भी शॉट आउट दे दो सर। हेलो हेलो, बिग शॉट आउट ब्रो। आपल्याकडे गाडी किती सीसीची आहे काय मॅटर नाही। आता इथं आपल्याकडं FJ आहे, वर्जन S आहे ही, आणि फुल मॉडिफाय बघा तुम्ही, एकदम जबरदस्त, छान वाटली मला एकदम, वाव सुपर। हे पोषा ऑलमोस्ट 9 वाजलेले आहेत आणि आता राईड सुरू होणार आहे। चलो मी तुम्हाला गाड्यांचा लाईनअप दाखवतो। तिकडे आपले शूज ककरद्यांची, आपल्या तिशा मॅडम इकडे आहेत। चलो इकडे ॲक्टिवा और रॉयल एनफील्ड। हॅलो हॅलो ब्रो, इकडे आपले रॉयल एनफील्ड आहे। काय नाव सर? प्रसाद, नाईस टू मीट यू। इकडे FJ आहे, R1 V2 आहे। इकडे आपली FC अगेन वर्जन 2। हॅलो ब्रो। त्याच्यानंतर इथं आपले एक्सपर्ट्स आहे। एक्सपर्ट्स भाऊ मजा मत है क्या? चलो त्यानंतर आपली ही 220। हॅलो ब्रो, कसा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा 220 बद्दल? एक नंबर। किती किलोमीटर पळवली तुम्ही आतापर्यंत? ती झाली 70-80 हजार। 70-80 हजार है, काफ़ी बड़ा एक्सपिरियन्स है। हॅलो सर, तुमच्याकडे कुठली ही रॉयल एनफील्ड? आपल्याकडे अरुण का V4। अच्छा अच्छा, चलो नाईस। रॉयल एनफील्ड आहे, हंटर 350। त्याच्यानंतर आहे आपली इकडे सुझुकी। हॅलो सर, हॅलो सर, चलो तर आपली R1 MUD। हॅलो सर। त्याच्यानंतर आपले रायडर TVS, आपली रॉयल एनफील्ड। हॅलो ब्रो, वेअर इज अ हेल्मेट? नॉट अ प्रॉब्लेम, चला। हॅलो सर, आपली इथं R1 रायडर 6268 NS। हॅलो ब्रो। त्यानंतर इथं अगेन हॅलो ब्रो, आपले हे सर आहेत, चालवतात आपले रॉयल एनफील्ड। त्याच्यानंतर आपली V3 आहे। हॅलो सर, मजा मत आहे। अगेन V2 वर्जन यामा। हॅलो सर। त्याच्यानंतर 220 आहे इकडे, कुठली आहे आपली? अपाचे RTR। आपले हे सर आहेत, हॅलो। त्याच्यानंतर अगेन हॅलो सर। त्याच्यानंतर FJ वगैरे आहे तिकडनं, अगेन V3। हॅलो हॅलो हॅलो, आपण भेटलोच त्यांना। त्याच्यानंतर हे पण सर आहेत, हॅलो। त्याच्यानंतर अगेन पल्सर। हॅलो
नाईस टू मीट यू. चलो, आणि अजून बाईक इकडे लाईनअप खूप मोठा आहे. अगेन एक्सप्रेस. हॅलो सर. खूप छान वाटतं बरं का. तुझी गाडी कुठे आहे? माझी गाडी तिथं आहे. पैस गाडीवर गाडी हा लगेच. हो हो हो. त्याच्यानंतर इकडे सर आहेत. हॅलो. चलो 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 चलो. आणि अगेन बेनेली. आपण घेतलंच बेनेलीसाठी. चलो. हॅलो 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 हॅलो. सर्वांनाच कवर करतो. इथपर्यंत आलोय. सर्वांनाच म्हटलं कवर करूया. अगेन अगेन. चलो चलो ब्रो. चलो. एन्जॉय राईड. तुम्ही राहिले. सर्वांनाच घेतलं. चलो. तर आता पटापट पटापट बाईकवरती बसूया. काय लवकर. चलो चलो पोशाव. बरं पोशाव. आपल्याला वाटतं बरं का पाऊस, पण सर्वीकडे धुका आहे आणि असं वाटतं का एकदम जोराचा पाऊस असेल, पण पाऊस वगैरे काय नाही पोशाव. फक्त धुका आहे. एकदम कचकिलाला कचका धुका पडलाय ना. त्याच्या मायची मोकार 50-60 रायडर का जास्त आहेत हो पोशाव. तर जाम भारी वाटत आहे. तसा मी तुम्हाला लाईनअप दाखवला ना. लाईनअप नसं पाहाल तर मग रील बिल पाहाजाच हो. स्क्रोल करून तुम्हाला सापडेलच एखाद कोपऱ्यात. चा मायला लय मजा. आणि हे आपल्या पुढचे चाललेत ना. आई शपथ. तुम्हाला वय सांगितलं ना तुम्ही लासाल 60-65 वयाची तरी असतील पोशाव. तरी एक्सपर्ट बाईक चालू राहिले. आणि आपण झोपेलच होस तुम्ही गोदड्यात. आता तर 9 वाजलंय ना रे पोशाव. तुम्ही गोदड्यातच झोपेल होस असं मला वाटत आहे पोशाव. हलो 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 पोशा. ए पोशा बाय बोलते ना सबको बोलते ना. चा मारे. पोशाव हे आमचे धर्मेश सर बरं का. झंडे बिंडे लावून एकदम मस्त. URCचे आता ते काय म्हणतात ते ॲडमिन म्हटल्यावर थोडासा रुबाब पाहिजे ना. धर्मेश सरांचा बघून घ्या तुम्ही कसं आहे आपले धर्मेश सर. हो पोशा ओळखला नसेल तुम्ही. ओळखला हवा ना. ग्रेप एम्बेसीला त्या आपण भेटलो तू. हां ओळखला ओळखला. रील स्क्रॉल करा. चलो मस्त मस्त. आणि हे आपले ते आहेतच. यांचा चॅनल आहे. FZ दाखवली मी तुम्हाला. चलो पोशाव. बारका बारका पाऊस आलाय हो. तर मला तर आता येऊन पडला. आई शपथच्या मायची कटकट. जर गेला रे गेला गेला च्या मायला. मला वाटला रहलच म्हण गाडी थांबून गोप्रो काढून घेईन. तो फुसुकन आला. फुसुकन गेला पोशाव. पण थोडासा आरबट्या जो होता हो. बाबा आता आम्ही ह्या इकडं कोकडं वाडीवऱ्याकडं काय मालच माहीत नाही रे. कोकडं आलोय. इकडचा रस्ता नाही रे आपल्याला माहीत, पण आलोय. सांगा हो कमेंट करून. हे पहा. ए बाबा काचं काय खडं बिडं आहेत रे इकडं. हा इकडं मी आलो तू र डिकॅथलॉनला ते दिवशी जाईल पका. त्या भुललो तू. हे इकडं कोकडं तरी होता. गेलो तू ते काचं काय पुढं. कॅमेरा बंद होता. आणि त्या गाडी मागच्या गाडीमध्ये ना आपले फॅन होते बरं. फॅन म्हणजे ते हात द्यायचे. हॅलो आलो 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 आलं. पोशा बाय की समाज में इज्जत म्हणते ना. आईच्या माची काटकाट. ए बाबा हा उलटा बसलाय रे पोशा. तो 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 बाबा. ए उलटा बसला होता. समजलाच नाही ना पोशा. बिहलू ना रे मी. बिहलू पका बिहलू. म्हणे ह्या उलटा गाडी कसा काय येत आहे. पण त्या कुठे पुढं जात आहे. चला येत्र येत्र चंचू पात्र. पाऊस आला तर मग आपल्याला थांबावं लागेल रे पोशा. रस्ता तर पका भारी आहे. पहा ना कसा. पण गाडी आपली चालले 70च्या स्पीडनी फकस्त. वाव वाव वाव. जुक 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 चाक जुक चाक जुक चाक जुक चाक जुक 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 चाक. पोशाव तो लाईनअप पहा. हा पोशाव पोशाव लाईनअप पहा ना. जबरदस्त असा लाईनअप आहे तो पहा. हे बा थोडासा गाडी इकडून घेतो पहा. कशा लाल लाल लाईटा लागल्या. सगळे आपलं रायडरच आहेत पोशाव. मोकार रायडर आहेत मोकार. येत्र येत्रा चांचू पात्र. ते तिकडं शेवटपर्यंत. हे टोकाला होतं ते टोकाला. आपलं रायडरच आहेत ना. एकदम जबरदस्त पोशाव. मस्तपैकी भाताचा वास येतो. इंद्रायणी भात आहे बरं का. सुहासिक जाम वास येऊ राहिला त्याचा. मस्त मस्त. फुल एन्जॉय करू राहिले. चला मजा तर येऊ राहिली पोशावर राईडला. छान वाटू राहिलं. मोसम सुहाना. पाऊस नसताना. पाऊस नाही फक्त धुका आहे पोशाव. मस्तपैकी छोटासा रस्ता. एवढे रायडर कचाकच कचाकच चाललेत. एकदम मस्त वाटू राहिलं पोशाव. फिलिंग ढगात. सुपर सुपर. आपला एकच डोळा काय पण दिसलं. सुपर सुपर पोशाव. मारे तर पोशाव ना. आईश पण असं वाटत गाडी थोडासा साईडला काढावं. पका पका तंगाडत नेऊ आपण. मग कसं आहे रूल्स रूल्स बहुत महत्त्वाचे आहेत पोशाव. जेव्हा आपण रायडिंग करतो ना पोशाव. रूल कधी ब्रेक करायचं नाही.
अजिबात नाही. कधी जोशात बिशात येऊन अशा गाड्या पका दामटवायच्या ना, तर मग पडत येणे ॲक्सिडेंट होते ना. तर असं झालं नाही पाहिजे पैसे. रूल फॉलो केले पाहिजेत. जे रायडिंग जेव्हा पण आपण जातो ना राईडला, काहीतरी रूल बनवा आणि रूलनुसार चाला. हिच्या मायची वाढ एक कचकेला कचका, झुंगाला झुंगा. आणि आई शपथ पोशावर चढून राईड सुरू झाले ना. असा आता इकडं आम्ही थोडासा नाशिकाच्या बाहेर निघलो आणि तडून नुसता पाऊस असा रप रप असा एकदम बारीक बारीक कोंडा जो पडतोय पोशाव. तुमच्या इकडं कसा पडतो मला कमेंट करून सांगायचं आहे. इकडं नुसता असा पिरी 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 पाऊस पडत आहे. तसा चांगला दणक्यात आला पाहिजे, अंडरपॅन्टीत पाणी घुसला पाहिजे, असा आला पाहिजे. ह्या पिरी पिरी पडत आहे पोशाव. निसर्गात अशी जादू आहे जी रोजच्या धकाधकीत हरवलेल्या माणसाला शोधून देते. प्रत्येक प्रवासामुळे आपली ओळख स्वतःशी थोडी अधिक खुलते, मनाची सीमारेषा विस्तारते आणि मग वाटते जग इतकं विशाल आहे की त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी खास आहे. समोरचं शांत पाणी, निळसर आकाश आणि मन प्रसन्न करणारं हे दृश्य बघितलं की माणसाचा थकवा दूर होतो. मित्रांनो, अशा भन्नाट बाईक राईड्स आणि निसर्ग सफरींसाठी रायडर 6268ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे पुढचा ब्लॉग चुकणार नाही. मी लवकरच परत येईन एका नवीन ट्रिपसह, नवीन अनुभवांसह. तोपर्यंत हेल्मेट घाला, सेफ राईड करा आणि निसर्गावर प्रेम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमच्या चॅनलचं नाव काय आहे? पैशावर सबस्क्राईब करा बरं का. मी तसं मेन्शन करतो तुम्हाला, ID वगैरे त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. मस्तपैकी सबस्क्राईब वगैरे करा. सर आहे दिसू राहिले का तुम्ही? लाईक अँड सबस्क्राईब. काय आता व्हिडिओज असतील तर मी लिंक टाकतो. सरकारी बस आली रे लालपरी आली. पण या टायमाला पाठवूनच द्या. पैशावर तर आपली आता राईड काय एन्जॉय करा. सगळ्यांनी भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यादा शेअर करा, लाईक करा आणि कमेंट कमेंट मध्ये काही टाकून देऊ शकता तुम्ही. कमेंट काय पण करा, पण करा काय पण करा, पण करा, नक्की करा. काही वाईट नका बोलू. चला राईड एंड. तुम्ही आले पोषा भाई, धन्यवाद. लेट टाइम नंतर आले. तुमच्यासाठी आम्ही 8 वाजता राईड ठेवली होती. राईडला आलो, त्यांना सांगितलं होतं माझा प्रॉब्लेम. तुमच्यासाठी आम्ही राईड 8 वाजता राईड ठेवली होती. ते मला माहिती होतं, म्हणून मी आलो आज. पोषा भाई राईड कशी झाली? एकदम सुपर पोषा, सुपर सुपर. सांभाळून घरी जा. अजिबात कोणी पळवा पळवी करणार नाही. रस्त्यात खड्डे जपून, खड्ड्यात रस्ते. तर पोषा हे जे आपले होते आणि लय फटाकडे फोडले. एकदा फटाकडा फोडा नाही बस हो गया अभी. तर यांनी खूप फटाकडे फोडले बरं का. आणि ॲक्च्युली आज पाऊस होता, त्याच्यामुळे पोषा आपण काय रेकॉर्ड करू शकलो नाही. पण सुपर. तुला तर राईडची सांगता झालेलं आहे. आपल्याकडे रायडर वगैरे आहेत सर्वजण. माझा वॉइस येतो तुम्हाला माहीत नाही पोषा. चलो सर्वांना टाटा बाय, सी यू सून. पोषा नेक्स्ट राईडला. चलो धर्मेश सर.